मराठवाड्यात पुन्हा भूकंपाचे धक्के. हिंगोली नांदेड परिसरात पुन्हा भूकंप. मराठवाड्यात भीतीचे वातावरण. मराठवाड्यातील हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या दरम्यान या भागात लागोपाठ 3 ते 4 तीव्र धक्क्यांनी हलवून सोडले. नॅशनल सेंटर फॉर सिमॉलॉजी म्हणजेच NCS आणि स्थानिक भूकंप मापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर एका पाठोपाठ एक असे 4 धक्के नोंदविले गेले. नांदेड शहरासह परिसरात रात्री 1:37 जाणवलेल्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदविली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील शिंदे-पांगरा परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे. विशेष म्हणजे 2 जुलै रोजी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच हा नवीन भूकंप जाणवल्याने संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या या भूकंपामुळे स्थानिक नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे चित्र अनेक भागात दिसून आले. सलग होणाऱ्या या भूकंपांमुळे भूवैज्ञानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या भागातील भूगर्भ हालचालींचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने संबंधित जिल्ह्यांमध्ये परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले असून कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त सध्या तरी नाही. मात्र वारंवार होणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे.